निरोगी राहण्यासाठी 21 स्मार्ट किचन टिप्स. नंबर 1. चेहरा जास्त तेलकट होत असेल तर बेसन, मुलतानी माती, चंदन पावडर, दही आणि गुलाबजल एकत्र करून 15 मिनिटे ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून टाका. नंबर 2. डायबिटीजवर नियंत्रण ठेवायचं असेल तर आंब्याच्या कोवळ्या पानाचा चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा ताकातून किंवा साध्या पाण्यातून घ्या. मधुमेह किंवा डायबिटीजवर नियंत्रण राहते. नंबर 3. घरात प्रत्येक ठिकाणी मोरपंख ठेवावे. पाली मोरपंखांना घाबरतात. नंबर 4. केस गळती थांबवण्यासाठी आणि केस मजबूत होण्यासाठी तिळाच्या तेलाने केसांना मालिश करा. नंबर 5. पिकलेला आंबा खाल्ल्याने भूक वाढते आणि हृदय सुद्धा मजबूत होते. त्वचेवरील सुरकुत्या सुद्धा कमी होतात. नंबर 6. केस पांढरे लवकर झाले असतील तर कढीपत्त्याची पेस्ट करून दह्यामध्ये कालवून ती केसांना लावावी. नंबर 7. तुमचा चेहरा जर ड्राय झाला असेल तर दुधावरची साय चेहऱ्यावरती लावावी. चेहऱ्याचा तजलेदारपणा वाढतो. नंबर 8. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. नंबर 9. त्वचा जर कोरडी पडत असेल तर रोज रात्री झोपताना चेहऱ्याला हातापायांना मॉइश्चरायझर लावा. नंबर 10. कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी करायचा असेल तर रोज 4 ते 5 तुळशीची पाने खावी. नंबर 11. रोज 1 सफरचंद खावे म्हणजे बऱ्याच आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. नंबर 12. खोकला आणि सर्दीपासून बचाव करायचा असेल तर अर्धा चमचा मध, विलायची पावडर आणि काही थेंब लिंबाचे ह्याचं सरबत करून प्यावं. नंबर 13. सर्दीपासून लवकर आराम पडावा असं वाटत असेल तर शक्य तितके गरम पाणी प्यावे म्हणजे घशातला जमा झालेला कफ लवकर बाहेर पडतो. नंबर 14. भाजी व्हेज असो की नॉन व्हेज पण त्याला तर्री आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा. त्यामुळे रंग आणि तर्री दोन्ही खूप छान येतात. नंबर 15. वजन कमी करण्यासाठी जिरे, ओवा आणि बडीशेप ह्याला भाजून त्यामध्ये जवस ॲड करून याची पावडर करून घ्यावी आणि कोमट पाण्यातून रोज सकाळी उपाशीपोटी प्यावे. नंबर 16. केस मजबूत होण्यासाठी मेथीदाण्याची पावडर केसांच्या मुळावर लावावी आणि मसाज करावा. ह्याने केस मजबूत होतात. नंबर 17. कॅल्शियम आणि पोटॅशियम आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. यासाठी तुम्ही दररोज केळी खाऊ शकता. नंबर 18. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मका हा शरीरासाठी खूप उपयुक्त. याचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा. नंबर 19. चहा जास्त पिल्याने झोपेचं प्रमाण कमी होतं आणि शरीरातील कॅफेनची मात्रा वाढते आणि पचनशक्ती सुद्धा मंदावते किंवा बिघडू शकते. नंबर 20. तुम्हाला जर घोरण्याचा त्रास असेल तर रोज रात्री साजूक तुपाचे 2 थेंब नाकामध्ये सोडा. घोरणे नक्कीच थांबेल. नंबर 21. आपल्या शरीराला लोहाची खूप गरज असते तर तुम्ही रोजच्या आहारामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता. आजच्या आपल्या 21 भन्नाट आणि सुंदर
सोप्या छान अशा किचन टिप्स कशा वाटल्या नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सोबतच कमेंट सुद्धा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.